फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, लोक विकास आणि पर्यावरण हा युनिट आहे. या युनिटवरचे एमसीक्यू प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे. एमसीक्यू प्रॅक्टिसचा तिसरा पार्ट आहे. ऑलरेडी 2 पार्ट आपण केलेले आहेत या एमसीक्यू प्रॅक्टिसवरचे. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत जी होणार आहे 26 मार्चला. राईट, आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवली आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे. सो त्याच्यासाठी पेपर 1 साठी पेपर 1 प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्याची फर्स्ट बॅच 5 फेब्रुवारीला स्टार्ट झाली. आता दुसरी बॅच जी आहे ती 10 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. डेली एक टेस्ट असेल किंवा 2 टेस्ट असेल ते 50 डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला ह्या 50 टेस्ट 6 वाजता दिली जाईल आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सबमिट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर 1 कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल. सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील. सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये बघता येणार आहे. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अशी टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. ठीक आहे, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट साठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 1280 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता. फीस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील. बघा प्रश्न, रॅगनचे हवेतील प्रमाण डॅश डॅश आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर्गन इन एअर इज डॅश डॅश. ऑप्शन्स आर 0.94%, 0.03%, 0.35% अँड 0.40 म्हणजे 40%. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे. 0.94%, 0.03%, 0.35%, 0.40%. आता हवेमध्ये आर्गॉन असतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांचं प्रमाण हवेमध्ये किती आहे हे सांगायचं आहे. नॉर्मली किती असतं हे सांगायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 0.94%. ठीक आहे, म्हणजे 1% व्हायला आपल्याला किती पाहिजेत पॉइंट्स, 6 पॉइंट्स पाहिजेत, पण इथे 94% आर्गन हवेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतो. ठीक आहे, हवेतील प्रमाण किती आहे मग 94%, 0.94%. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॉजेस स्मोक इन ॲटमॉस्फेअर, ज्याला स्मॉग पण म्हणतात. स्मोक आणि फॉग असं दोन्ही मिळून स्मॉग असतो. राईट, तर वातावरणामध्ये धुरके त्याला म्हणतात. ठीक आहे, धुके आणि धुरके. ठीक आहे, कशामुळे तयार होतात. ऑप्शन्स आर ड्यू टू स्मोक, ड्यू टू फॉग्स, ड्यू टू स्मोक अँड मिस्ट अँड ड्यू टू पॉयझनस गॅसेस. ठीक आहे, धुरामुळे, धुक्यांमुळे, धूर व धुक्यांमुळे आणि विषारी वायूंमुळे यापैकी कशामुळे स्मॉग तयार होतो हे सांगायचं आहे. तर नेमकं याचं कशामुळे तयार होतात हे धुरके, वातावरणामध्ये स्मॉग कशामुळे तयार होतो. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 स्मोक अँड मिस्ट. ठीक आहे, धूर पण असतो आणि धुकं पण असतो, त्यामुळे तिथे काय होतो स्मोक होतो, म्हणून त्याला धुरके असं म्हणतात. धुके आणि धूर. ठीक आहे, आणि मराठी इंग्लिश मध्ये धुरके, धूर आणि धुके त्याच्या, आणि स्मॉग मध्ये स्मोक अँड फॉग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे ऍसिड रेन इज कॉज्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ गॅस. आम्लपर्जन्य वायूशी ऑक्सिजनचा संयोग झाल्याने होते. कशाचे संयोग झाल्यामुळे. ऑप्शन्स आहेत कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. सेम ऑप्शन्स इकडे पण आहेत. तर कशामुळे होतो हा रेन, ऍसिड रेन किंवा आम्लपर्जन्य. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. तुम्ही मला वाटतं सायन्सच्या बुक मध्ये तुम्ही स्कूलमध्ये असतानाच वाचलं असेल की ऍसिड हा सल्फर डायऑक्साइड मध्ये होतो किंवा या वायूच्या संयोगामुळे होतो किंवा या वायूच्या संपर्कात येऊन जो पाऊस पडतो त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्लपर्जन्य म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे अर्थ ग्रीन हाऊस इफेक्ट इज. पृथ्वीचे हरितगृह परिणाम म्हणजे काय. ऑप्शन्स आर destruction of green plants on earth, irregular growth of green plants on earth, increase in earth's temperature and depletion of ozone.
पृथ्वीवरील हरित वनस्पती नष्ट होणे, पृथ्वीवरील हरित वनस्पतीची अनियमित वाढ होणे, पृथ्वीचे तापमान वाढणे, ओझोनचे प्रमाण कमी होणे. तर यापैकी पृथ्वीवरचे हरितगृह परिणाम म्हणजे काय? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पृथ्वीचे तापमान वाढणे. ठीक आहे, जसं की आपण म्हणतो की टेम्परेचर वाढत आहे त्यामुळे इथे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये हे करेक्ट आन्सर आहे आपल्या क्वेश्चन नंबर, या क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे ओझोन गॅस लेअर इज ॲट डॅश डॅश हायेस्ट अबोव द अर्थ. पृथ्वीवरून डॅश डॅश उंचीवर ओझोन वायूचा थर आहे. ओझोन वायूचा थर आहे सगळ्यात वरी, खूप वर थर आहे आपल्याला माहिती आहे, पण किती मीटरच्या वरती हा थर चालू होतो पृथ्वीच्या ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे 10 ते 15 किलोमीटर, 20 ते 25 किलोमीटर, 30 ते 55 किलोमीटर, 45 ते 55 किलोमीटर, 10 to 15, 20 to 25, 30 to 55, 45 to 55. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 20 to 25 किलोमीटर. ठीक आहे, 20 ते 25 किलोमीटर उंचीवरती पृथ्वीवरून, ठीक आहे, पृथ्वीवरून 20 ते 25 किलोमीटर पासून ओझोन वायूचा थर चालू होतो. ठीक आहे, लक्षात राहील. ओझोन वायू, ओझोन लेअर कुठं स्टार्ट होतो? पृथ्वीपासून. जवळपास एखादा गाव लक्षात ठेवा जे 20 ते 25 किलोमीटर असेल, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे फॉर ग्रीन हाऊस इफेक्ट डॅश डॅश द इन्क्रीजिंग अमाउंट ऑफ गॅस इन ॲटमॉस्फिअर इज रिस्पॉन्सिबल. हरितगृह परिणामासाठी डॅश डॅश वायूचे वातावरणातील वाढते प्रमाण कारणीभूत ठरत आहेत. कोणता असा वायू आहे किंवा कोणता असा ॲटमॉस्फिअर मध्ये गॅस वाढतो आहे ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला दिसतो आहे? ऑप्शन्स आहेत ओझोन, दुसरा आहे सल्फर डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन डायऑक्साइड. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, या वायूमुळे वातावरणामध्ये हरितगृह परिणाम आपल्याला दिसत आहे किंवा यामुळेच आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट दिसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द एअर डॅश डॅश इज. कार्बन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. मगाशी बघितलं होतं आर्गनचं प्रमाण बघितलं होतं 0.94. आता आपल्याला कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण किती आहे हवेमध्ये हे बघायचं आहे. ऑप्शन्स आर 0.03%, 0.94%, 1.3%, and then 1.3%, 40, then 20.99%. ठीक आहे, मराठीमध्ये सेम ऑप्शन आहे 0.03%, 0.94%, 1.3%, त्याच्यानंतर 20.99%. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन फर्स्ट 0.03%. आणि हे प्रमाण कार्बन डायऑक्साइडमुळे बघितलं आपण हानी होऊ शकते, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये एवढंच असलं तर बरं आहे. ठीक आहे, म्हणून 0.03% हवेमध्ये प्रमाण कार्बन डायऑक्साइडचा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? पुढचा प्रश्न आहे ओझोन लेअर इज बीइंग डिस्ट्रॉयड ड्यू टू. ओझोनचा थर डॅश डॅश मुळे नष्ट होत आहे. कशामुळे नष्ट होत आहे? ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे. ओझोनचा थर नष्ट कशामुळे होतोय? ओझोनचा थर हा इज लाईक प्रोटेक्शन फॉर द अर्थ. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीसाठी हा एक आवरण आहे, कव्हर आहे असं आपण म्हणू शकतो. जे रेज सन पासून येत असतात, उन्हापासून जे आपल्याला हानिकारक किरण येत असतात त्यांना अडवून तो डिफ्लेक्ट करत असतो, परत पाठवत असतो. ठीक आहे, आणि हा ओझोनचा थर जो आहे तो कमी कमी होत आहे किंवा नष्ट होत आहे, तो कोणत्या वायूमुळे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स याच्यामुळे ओझोनचा थर जो आहे तो विरळ होत आहे किंवा नष्ट होत आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन करेक्ट इथे आहे ऑप्शन 2, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे अर्थ डॅश डॅश पर्सेंट इज कव्हर बाय वॉटर. पृथ्वीचा डॅश डॅश टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. आता ऑप्शन्स बघता तुम्ही मॅप जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की पाणी जास्त आहे भूभागापेक्षा पृथ्वीवरती, राईट. पण हे पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे क्वेश्चन मध्ये. आन्सर ऑप्शन्स आहेत 51, 71, 90, 20. 51, 71, 90 आणि 20. ठीक आहे, तर पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 71%. ठीक आहे, उरलेले 29% जे आहे
तो भूभाग आहे. आणि या 71% मध्ये सुद्धा पिण्याचं पाणी किंवा जे आपल्याला वापरण्यायोग्य पाणी आहे ते खूप कमी आहे. बाकीचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी आहे. ठीक आहे, तर लक्षात राहील 71% पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग आहे, बाकी इतर भूभाग आहे. पुढचा प्रश्न आहे ऑन अर्थ डॅश डॅश ड्रिंकिंग वॉटर इज युजफुल. राईट, बघा आला पुढचा प्रश्न. ठीक आहे, पृथ्वीवरील डॅश डॅश पाणी पिण्यास उपयुक्त आहे. एकूण आहे 71%, पण त्याच्यापैकी किती टक्के पाणी आपण पिऊ शकतो किंवा पिण्यायोग्य आहे? ऑप्शन्स आर 15%, 71%, 7% and 1%. 15%, 71%, 60% आणि 1%. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 1%. ठीक आहे, 1% फक्त पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 71%पैकी फक्त 1%. बघा, लक्षात ठेवा, प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला किती जपून पाणी वापरावं लागतंय तो एक जागरूकतेचा विषय आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला BOD म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड टेस्ट यूज टू मेजर पोल्युशन. ठीक आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड BOD चाचणी प्रदूषणाचे मापन करण्यासाठी वापरतात. तर कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी किंवा मापन करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते, हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आर गॅस, साऊंड, वॉटर, लँड. ह्या सगळ्यांचं प्रदूषण होत असतं, पण ह्या सगळ्यांमध्ये कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पाणी. ठीक आहे, बायोलॉजिकल वॉटर. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळे जीव पण राहत असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती ऑक्सिजन असेल, बायोलॉजिकल जीव किती असतात, ह्या सगळ्या टेस्ट याच्यामधून वापरल्या जातात की पाण्याचं प्रदूषण मोजण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द टेस्ट इन्व्हॉल्व्ड इन मेजरिंग वॉटर पोल्युशन. जलप्रदूषणाचे मापन करण्याची निगडीत कोणत्या चाचण्या आहेत? त्याचा आन्सर करेक्ट यायला पाहिजे तुम्हाला. ओके, ऑप्शन्स आहेत BOD, COD, HOD, त्याच्यानंतर 1 and 2. ठीक आहे, BOD, COD, HOD and 1 and 2. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. एक तर टेस्ट आपल्याला माहितीच आहे BOD, आणि चाचण्या विचारल्यात आपल्याला जलप्रदूषणाचे मापन करण्याशी निगडीत चाचण्या कोणत्या? फक्त एक चाचणी नाही विचारलं, तर कोणत्या चाचण्या आहेत? तर याच्यामध्ये पहिले एक असणार आहे आणि पहिला सोबत असणारा ऑप्शन जे असणार आहे ते असणार आहे. म्हणजे ऑप्शन इथे कुठले करेक्ट असणार आहे आपला? 4, 1 and 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे when did the Indian government start गंगा क्लिनिंग कॅम्पेन. ठीक आहे, भारत सरकारने गंगा शुद्धीकरण मोहीम कधी सुरू केली? ऑप्शन्स आहेत 1975, 1985, 1995, 1990. ठीक आहे, 1975, 1985, 1995, 1990. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1985, 1985 हे याचं करेक्ट आन्सर आहे. भारत सरकारने 1985 मध्ये गंगा शुद्धीकरण मोहीम स्टार्ट केली होती, सुरू केली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे इनिशिएटिंग ऑफ रिव्हर कन्झर्वेशन प्रोजेक्ट ॲट नॅशनल लेवल हॅज इट बीन अ इयर. राष्ट्रीय स्तरावर नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात डॅश डॅश साली झाली. कधी झाली होती? ऑप्शन्स आर 1990, 1995, 2000 and 2005. 1990, 1995, 2000 आणि 2005. तर यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? कधी स्टार्ट झालं होतं नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात, ते पण राष्ट्रीय स्तरावर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1995. ठीक आहे, 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. 1995 लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे स्टेज क्रायटेरिया इन इंडिया आर रिलेटेड टू पोल्युशन. भारतामध्ये स्टेज निकष डॅश डॅश प्रदूषणाशी निगडीत आहेत. कशाशी रिलेटेड आहेत? ऑप्शन्स आर इंडस्ट्रियल पोल्युशन, व्हेहिक्युलर पोल्युशन, थर्मल पोल्युशन अँड लँड पोल्युशन. औद्योगिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, भूमी प्रदूषण. यापैकी कोणत्या प्रदूषणामध्ये स्टेज निकष, ठीक आहे, स्टेज क्रायटेरिया आहेत हे सांगायचं आहे. आणि स्टेज क्रायटेरिया कुठल्या प्रदूषणाशी निगडीत आहे असा आपला क्वेश्चन आहे. सो त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 2, व्हेहिक्युलर पोल्युशन, वाहन प्रदूषण. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात. प्रदूषण किती प्रमाणात होऊ शकतं, ते PUC वगैरे आपण काढतो, वाहनांचं प्रदूषण होऊ नये किंवा प्रदूषण होतंय की नाही, हे व्हेहिकल प्रदूषण किती % मध्ये सोडत आहे, प्रदूषणामध्ये किती % मध्ये हा हानी पोहोचवतोय, से हे निकष लावू शकतात. ठीक आहे, हे वाहन प्रदूषणासाठी असतं. म्हणजे इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, ओके.
सो अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन इथे कम्प्लीट केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आणखीन काही प्रॅक्टिस क्वेश्चन आपल्याला सेम युनिटवरचे बघायचे आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी टुमारो. हॅव अ नाईस डे.